ओके. हाय प्रगती, गुड मॉर्निंग. आय होप माझा आवाज येतो तुला नीट प्रॉपरली अँड आय एम प्रिटी ऑडिबल टू यू. ओके. सो लास्ट लेक्चर आपण बघितलं होतं की टेनिस बॉल बाउन्स आपण पाहिला होता. ठीक आहे प्रगती. आज आपण त्याचं रोटेशनबद्दल आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो सिम्पली एक व्हिडिओ पहिले बघूया. एक बॉल नेटवरती यूट्यूबवरती गेल्यावर तू बॉल रोटेशन रेफरन्स किंवा बॉल बाउन्स रेफरन्स असा व्हिडिओ असं टाकशील तर तुला हे काही असे व्हिडिओज भेटतील, तर ते बघ तू. तर सिम्पल हा व्हिडिओ बघूया आणि ॲनालाइज करूया की काय आहे. ठीक आहे. सो यू कॅन सी फर्स्ट इट इज सी टेनिस बॉल. हा बाउन्स पडला आहे आणि देन इट इज द बास्केटबॉल रोल होतो आहे. इंटरॅक्शन झालं याच्यावरती या बॉलवरती. इट इज व्हेरी नाईस व्हिडिओ टू अंडरस्टँड द रोटेशन ऑफ एनी बॉल आणि बॉल कसा थांबतो आज आपण ते पाहणार आहोत. ठीक आहे. जर का तू या व्हिडिओला बघशील ना तर जेव्हा बॉल हवेत रोटेट होतो तेव्हा त्याच्या स्पीड आणि ॲक्सेलरेशनमुळे तो रोटेट होतो. ठीक आहे. जेव्हा तो ग्राउंडवरती रोल होतो, लक्षात ठेव, ग्राउंडवरती रोल होतो, तर त्याला ग्राउंड सरफेस आणि स्वतःचं जे डायमीटर आहे बॉलचं त्याच्या अनुसार रोटेट व्हायला पाहिजे आणि त्या बॉलची स्पीड हळूहळू डिमिनिश होणार, कारण की त्याला ग्राउंड फ्रिक्शन पण आहे आणि स्वतःचं बॉडीचं फ्रिक्शनसुद्धा आहे. ठीक आहे. आणि जेव्हा हा बॉल थांबणार तेव्हा तो बॉल एक प्रकारे बॅलन्स करणार. ठीक आहे. तू इकडे ऑब्झर्व कर की आता हा बॉल थांबला, हलकासा इकडे बॅलन्स झालेला आहे आणि हा रोल झाला आणि हा 360 डिग्री हा हलका बॅलन्स झाला. पुन्हा आपण बघूया हा बास्केटबॉलला तू बघशील तर हे इट इज रोटेटिंग अँड स्टॉपिंग अँड इफ यू ऑब्झर्व दिस द स्मॉल बॉल रोलिंग हिअर. हे बघ, हा रोल झाला आणि यू कॅन सी हा कसा हे बघ, कारण की ग्राउंडमध्ये काय आहे, एक अशी टाईल्सची लाईन आहे, त्यामुळे तो आणि हलका असल्यामुळे तो पुढे नाही येऊ शकला, तिकडे थांबला आणि परत मागे रोल झाला. ठीक आहे. आणि तू हे सगळ्या गोष्टीला तुला एक थॉट प्रोसेस द्यावी लागेल. जेव्हा आपण बॉल पडतो ना खाली किंवा बॉल कसा पडला आहे, बॉलचं रोटेशन काय आहे, त्याचा थॉट प्रोसेस द्यावा लागेल. इफ यू सी हिअर, हा बॉल पडल्यानंतर हा बॉल व्हायब्रेट पण होतो बघ, हल्ला, ह्या बॉलला टच झाला, रोल झाला इकडे. ते रोल होताना कधी पण एक मेन ॲक्सिस असतं, ज्या ॲक्सिसमध्ये मेन फोर्स असतो, पण दुसऱ्या ॲक्सिसमध्ये सुद्धा त्याचं वेट असतं, त्या दुसऱ्या ॲक्सिसमध्ये सुद्धा तो बॉल रोटेट होतो. ठीक आहे. हे बघ, कॅसी हा बॉल कसा बॅलन्स झालेला आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला ॲनिमेशनमध्ये आणायच्या. ठीक आहे. So what we will do, we will go on the same topic, we will take the same file what we have done in a tennis ball. Okay. And then we will put that rolling animation to it. Okay. So we'll go here, open the file आणि टेक्निकली याच्यामध्ये काय काय जुगाड आहेत त्याला मी तू सांगतो कसं काय करायचं आहे. ठीक आहे. आपण 1-2 फाईल ओपन करून बघूया, खास करून रोलिंगबद्दल. आज आपण रोटेशनबद्दल हा लेक्चर स्पेशली रोटेशनचा आहे. ठीक आहे. सो डेफिनेटली बॉल बाउन्सिंग पूर्ण मी डिटेलमध्ये नाही जाते, ओनली अबाउट रोटेशन. ओके. सो इट इज सेम फाईल व्हॉट वी हॅड टेकन. if I take a play blast of this file, let me take a play blast. Let me make it more darker so that we can see it with much more clearly. Okay. प्ले ब्लास्ट झालेला आहे. वी आर वेटिंग फॉर द आउटपुट. It's taking too long time.
let us go to the path and open that file. Oh, we got it. हालांकि आपण खूप लांबून घेतलं आहे त्यामुळे एवढं दिसून येत नाही आहे. एक काम करतो मी, एक दुसरी बॉल बाउन्सिंगची फाईल घेतो, त्याच्यामध्ये अजून आपल्याला चांगलं बॅटर कळेल. कॉपी ओपन सीन ओके. हे तर रोटेशन नाही याच्यामध्ये. Okay, you can see this file. ठीक, ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर रोटेशन आणायचं आहे. ठीक आहे, आय थिंक मी ह्याच्यामध्ये रोटेशन केलेलं आहे. मी रोटेशनची व्हॅल्यूज मी डिलीट करतो आणि पुन्हा मी रोटेशन याच्यामध्ये रोटेशनचा पार्ट आपण पुन्हा करूया. रोटेशन I will make it 0. Okay, so there is no rotation and see to it की जेव्हा पण आपण रोटेशन करू आपण ह्याला बेसिक वरती ठेवूया. कशावरती ठेवूया? बेसिक वरती. बेसिक मध्ये काय येतं? टेक्स्चर बेसिक म्हणजे तू ह्याचा बिन कंट्रोलर सिलेक्ट करशील ना तर इकडे बेसिक करू नये, हे बेसिक क्लिक कर. ठीक आहे, तर इकडे अशी पट्टी दिसेल तुला, सो दॅट ते रोटेशन बघण्यामध्ये आपल्याला हेल्प होईल. आणि जर मी बॅकग्राऊंडसुद्धा चेंज करतो, बॅकग्राऊंड चेंज कलर चेंज करायला ऑल्ट बी आहे, तर ऑल्ट बी करून तू बॅकग्राऊंड कलर चेंज करू शकतेस. ठीक, सो आता आपण पाहतोय की हा बॉल पडतोय, हा टेनिस बॉल आहे आणि एवढा हाईटवरून पडतोय खाली आणि काही रोटेशन होत नाही ह्याच्यामध्ये. ठीक, आणि बॉल इथे येऊन थांबला आणि आपण ह्याला तू ऑब्झर्व करशील तर आपण ह्याला हे पण दिलेलं आहे, एक ओव्हरलॅपिंग दिलेला बॉल येऊन पुढे येऊन मागे जातो. हे आपण हे पाहिलं होतं लास्ट लेक्चरमध्ये. आज आपण ह्याचं रोटेशन पाहणार आहोत. तर सिलेक्ट करायचं. ठीक आहे, सो what thing you have to observe is that first you select it, you have to go in a translate y axis, press F. Okay, there's some issue here. You can see here there's a this y axis is going bit upwards. It should be little bit downward like this, little bit downward. And हे फॉरवर्ड ॲक्सिस आहे, हे ट्रान्सलेट झेड जे आहे ना हे फॉरवर्ड ॲक्सिस आहे. दिस इज अ फॉरवर्ड ॲक्सिस, म्हणजे बॉल पुढे जातोय ना त्याचं हे ॲक्सिस आहे. ठीक आहे, असा हा बॉल पुढे जातो आणि इफ यू ऑब्झर्व इयर, इफ यू प्रेस इयर, हा पुढे जातो आणि हलकासा मागे येतो, 40-30 पुढे जातो, हलकासा मागे येतो लाईक दिस, हलकासा मागे येतो. ओके, तर ह्याच्यामध्ये तू बघशील हे बघ पुढे गेला आणि हलकासा मागे आला. ठीक आहे, तर हा जसा ग्राफचा कर्व आहे ना प्रगती, सेम टू सेम आपल्याला ग्राफचा कर्व बनवायचा आहे. सेम टू सेम असा कर्व रोटेशनमध्ये असायला पाहिजे. तर तू काय करशील, ह्या कर्वला कॉपी करशील. पण कसं आहे माहिती आहे काय, हा बॉल युनिट आहे. युनिट हे काय व्हॅल्यू युनिट आहे. 0 to जे काय पण 150 पर्यंत पुढे जात आहे, 60% ऑलमोस्ट 150च्या रेंजमध्ये हा बॉल पुढे चालला आहे युनिट. तर मायाज 1 युनिट इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. ओके, मायाज 1 युनिट इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. बट इफ यू ऑब्झर्व रोटेशन इज नॉट इन युनिट्स, लाइक इट इज नॉट रोटेशन, वी वोंट कैलकुलेट इन सेंटीमीटर. बाबा इतना सेंटीमीटर रोटेशन हुआ है, रोटेशन इज ऑलवेज इन डिग्रीज. ओके, सो वी वॉन्ट सेम कर्व but in degrees. We want same curve but in degrees. So what the fundamental is, if you go here, this is our rotation curve. So सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा बॉल हवेत असतो ना आणि बाउन्स करतो, बॉलचा ॲक्सेलरेशन आणि स्पीड वरती आणि एअर रेजिस्टन्सच्या हिशोबाने बॉल रोटेट करतो.
आणि जेव्हा बॉल ग्राउंडवरती रोटेट करतो तेव्हा त्याच्या स्वतःच्या सर्कम्फरन्सवरती तो रोटेट करतो. ठीक आहे. व्हॉट इज सर्कम्फरन्स अँड व्हॉट इज दिस? तुम्ही एकदम सोपं एक्झाम्पल सांगेन, 2 एक्झाम्पल तो सांगतो. ठीक आहे. आपण जेव्हा लहान मुलाबरोबर चालतो, लहान मुलगा लाईक यू कॅन से 5 years ओल्ड, त्याचे लहान मुलाचे पाय छोटे असतात, आपले पाय डेफिनेटली मोठे असतात. दॅट्स वाय वी टेक अ लॉंग स्टेप. आपण जर हात पकडून चालतोय, आपण जेव्हा नॉर्मल चालतो तेव्हा तो मुलगा धावतोय आपल्याबरोबर, आपली स्पीड कॅच करायला धावावं लागतं कारण की त्याचे पाय छोटे असतात. ठीक आहे. आणि जर का आपण त्याची स्पीड करायला त्याच्या स्पीडने चालू तर आपण एकदम स्लो वॉकमध्ये चालू. कळतंय ना? सेम वेमध्ये अजून एक एक्झाम्पल सांगतो. जी सायकल असते, ज्या सायकलचे व्हील खूप मोठे असतात, त्याचा एक पॅडल मारल्यावरती तो सायकल जास्त डिस्टन्स कव्हर करेल. सेम थिंग लहान मुलांच्या सायकलचे व्हील बेस कमी असतो. जेवढं जास्त रोटेशन होणार तेवढं तो पुढे जाणार. गेटिंग इट? तर त्याला जास्त रोटेट करावं लागेल. गेटिंग इट? आता हा जर का बॉल मोठा असला असता तर एका रोटेशनमध्ये, एका सर्कम्फरन्समध्ये, हा यू कॅन सी हिअर हा सर्कम्फरन्स आहे, तेवढ्या सर्कम्फरन्समध्ये हा पुढे गेला असता. गेटिंग इट? सी हिअर रोटेशन है ना. गेटिंग इट? जेवढं मोठं व्हील बेस असतं तेवढं तो पुढे जाणार. तर सेम थिंग इकडे बॉल त्याच्या सर्कम्फरन्सवरती रोटेट व्हायला पाहिजे आणि कधी पण तो बॉल स्लाइड होता कामा नाही. ठीक आहे. ग्राउंडवरती स्लाइड होता कामा नाही. आपल्या हवेमध्ये आपण किती पण हे देऊ शकतो, किती पण रोटेशन देऊ शकतो, आपली काय चोरी पकडली जाणार नाही. पण ग्राउंडवरती आल्याने तो बॉल हे काय बोलतो सर्कम्फरन्सवरतीच तो जायला पाहिजे, नाहीतर तो नाही नीट नाही होणार. ओके. सो व्हॉट वी विल डू, see the trick. Now I am starting that trick of that particular ball bounce. ठीक है. Trick is select this curve, copy. How you copy? Edit, copy, edit, copy. Okay. And what you will do, you come here in x-axis, you will delete all other keys except first frame. Okay. Except first frame, that also should be on 0. Okay. Then you should come in first frame and edit, paste. Getting it? आता you can see तू ऑब्झर्व करशील तुझ्याकडे सेम टाईपचा कर्व आलेला आहे, पण तू बघशील ना बॉल इथे स्लाइड करतोच आहे. गेटिंग इट? बॉल इथे स्लाइड करतोच आहे. हे बघ, हे की नाही, आपला कर्व बनलाय, हा बॉल स्लाइड करतोय. सिम्पली आपल्याला काय नाही करायचं आहे, यू हॅव टू सिलेक्ट ईच अँड एव्हरीथिंग. यू हॅव टू गो इन scale option. You have to go in scale option. You have to come down. Press shift. You have to press shift and drag down. Simple drag कर आणि इकडे स्क्रब कर. अजूनही काय होतंय, स्लाइड होतंय. जोपर्यंत स्लाइड निघत जात नाही ना तिकडे, तोपर्यंत तुला स्केल करायचं आहे. व्हेरी सिम्पल, ओनली दिस मच. स्लाइड करतोय. गेटिंग इट? आणि आय सजेस्ट यू की while scrubbing, see, whenever you scrub or whenever you try to scale or doing anything in a graph, better to save this file. Okay. Whenever you scrub forward and or backward, you consume like more RAM of your machine. Okay. Because of this, your Maya, there is a possibility your Maya can get crashed. Okay. Your Maya can get crash. So simply save this file and just do scale, observe and scrub. Observe. तुम्हाला बनलेला ग्राफ मिळालेला आहे. तुम्हाला ग्राफमध्ये असं काय खेळायची गरजच नाही, नुसतं स्केल करायचं आहे. बघ, ओनली वन कंट्रोल. व्हेरी सिम्पल.
I wish that this exercise we will do in very in personal or in a live session, but this video definitely will help you out. Ctrl Z. See, मी चुकून शिफ्ट खाल्लं माझ्याकडं. कॅन सी सगळं लेस झालं. Okay, I can control it. I will pull it down. Keep pressing F so that you will feel comfortable. See here now, still it is bit sliding. I'm not satisfied. Little bit. Little bit खाली गए. See now it's getting perfect. If you observe here, you will get proper rotations here. थोडंसं स्लाइड होतं आहे ह्या साईडला, तेव्हा फिक्स करूया. थोडंसं खाली घेऊया. थोडंसं इथे स्लाइड होतं आहे. You have to observe it very keenly. You have to observe little bit. F प्रेस करत राहायचं आणि जेव्हा एकदम लास्टला तुला मॅन्युअली करायचं असेल असं एकदम हलकंसं F प्रेस करायचं म्हणजे झूम करायचं आणि हलकंसं खाली घ्यायचं. सी ना परफेक्ट झालं ना. आता थोडं कमी करूया, जास्त पाठ नाही. रोटेशन बघ. इफ यू ऑब्झर्व इट, यू हॅव परफेक्ट रोटेशन हियर. सी हियर. टक 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 टक, रोलिंग फॉरवर्ड एंड बैक. थोडंसं कमी करू. थोडंसं कमी करू. नाइस. So this is a basic trick. Okay, I will again orally explain you what we had done. Simply, first of all, we have to make our y-axis and z-axis bouncing perfect. Okay, first if you are satisfied with your bouncing y-axis and z-axis, like up and down timing and spacing of the ball, then only you have to move to your rotation. Until unless you are not satisfied with the timing of the ball, you should not go for rotation. Okay, so simply then after what you have to do, you have to select your main control and you have to check out your translate Z. You have to check out your translate Z and you have to check out your graph. Your translate Z graph curve will be exactly similar. I'm saying similar, not saying the same kind of value. I'm saying the similar. Your curve should look very similar to your rotation curve. If you observe my rotation curve and my translate curve is looking exactly similar, but my translate curve is in which unit? Centimeters. Translate curve, because it is forward axis, it's moving in a 3D space, and the rotation are in degrees. So it is traveling in degrees. So one complete rotation means 360 degrees. One complete rotation means 360 degrees. Okay, so simply you have to go here. You have to delete each and every keys of X rotation, and you have to keep only and only one key. Okay, then simply you have to copy translate Y and you have to paste it in rotate X. How you will copy? Select the curve. You have to select the curve, edit, copy, then come rotate X, select the curve, edit, paste. Okay, your curve will be paste, same kind of curve will paste in rotate X, but it is in
centimeter units. Okay, it is traveling from 60 to 150, but we have to our rotation is traveling from 0 to, you can observe, 1989. Okay, so it is traveling too much because it is rotation. One rotation is equal to 360 degrees. Okay, so what, simply you have to select it, you have to go in scale, and you have to scale from bottom, not from upper. You have to scale from bottom. Which side, in which direction your ball is moving. If your ball is moving upward, then you have to select from up. You have to scale it from up. Okay, you have to simply scale until unless you should scrub while scaling. You have to scrub the timeline. You have to same time you have to check. You have to check your rolling your ball, how your ball is rolling. Okay, if it is rolling properly, if it is not sliding, then your task is done. Okay, afterwards, while doing this, when ball is stopping here, so क्या कर सकते हैं उसके और आगे अपन, you can see here, we can give other rotation. See, our first rotation is the x-axis. Okay, then we will give another rotation y. If you observe here the too many keys, you simply delete it. Always keep 3 keys. One starting key where ball is starting, where the mid key where all the bounces are getting over, and in this a patch it is completely rolling. Okay, simply what you do, simply come here and give some bit of rotation. Okay, same time what you can do, you can also do one jugaad. Same jugaad. Okay, same jugaad. Simply copy Control C. Here, come here. In rotation Y, I deleted each all controllers. Paste. Okay. Same thing. Rotation Z. Delete all these things. Same time, view. Paste. If you observe, see, it is Z, it is going a lot. Okay, now you can reduce it. Never reduce this very. Let us reduce it. You have to keep it very minimal. ऐसा गेटिंग मेन रहेगा ये जो ज़्यादा रोटेट हो रहा है, ये थोड़ा सा then you can adjust it only by scale. You have to adjust, no other controller. You should not only by scale. इतना इधर चाहिए, इतना उधर चाहिए. Keep on saving the file. While doing scale, it might happen Maya can get crash. Sometimes it is possibilities are there. Okay. So now you will get a very realistic ball. Okay. If you observe it, tuck, going back and settling down. Okay, so I will stop here. Okay, if you have any doubts, any issue, simply follow this my video, watch it again and again and again and again. Okay, try it out. So next time we are going to meet on Tuesday. Okay, and we will have a live session on Tuesday. I want you to get a live session on Tuesday. Okay, so fine.
बाय, टेक केअर.